थोडं बसा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या क्रिया करतो सांगा मॅडम. सकाळी कितीला उठता? किती वाजता उठतो? 7 वाजता उठतो. त्यानंतर आपण काय करतो? आंघोळ करतो, ब्रश करता. त्यानंतर एक बादली काय घेऊन आंघोळ करता. त्यानंतर नाश्ता करता. नाश्ता 1 प्लेट. त्यानंतर काय करता? शाळेला जायला आवडतं. किती वाजता? 10 वाजता. त्यानंतर शाळेला जाताना आपण काहीतरी अंतर पाळतो. किती किलोमीटर जातो तुमचं अंतर? किती किलोमीटरवर शाळा? 10 किलोमीटर म्हणजे शाळा, म्हणजे अर्धा किलोमीटरने पायी चालून शाळेला आले. त्यानंतर रात्री किती वाजता झोपता? 10 वाजता झोपता. मग आपण आता हे काय केलं, सकाळी उठल्यापासून जे आपण ज्या क्रिया करतो त्याला आपण काय म्हणतो? दैनंदिन जीवन म्हणतो. आणि जे तुम्ही सांगितलं असा 1 बादली आंघोळ केली, 10 वाजता शाळेला आवडलो, त्यानंतर 2 किलोमीटर जाऊन आपण शाळेला गेलो, त्यानंतर 10 वाजता झोपलो. हे काय झालं? आपण गणिताचा वापर केला. तर आज आपण दैनंदिन जीवनात गणिताचा वापर आता मला सांगा, आपण आता दैनंदिन जीवनात जे आपण काय काय करतो, कोणकोणती क्रिया करतो? बाजारला कोण जाते? बाजारला जातो. ते पण आपली काय आहे? दैनंदिन गरज. आता तुम्हाला जर वडिलांनी सांगितलं, तुम्हाला बाजार आणायला सांगितलं, तुमच्याकडे महिन्याचा बाजार आणायला पैसे दिले आणि तुम्ही सगळं बाजार करून आला. त्यानंतर हे असं जर पाऊलचे डबे ठेवले, त्यामध्ये कोणती वस्तू खरेदी करेल? बाकी का म्हणतो कोणती वस्तू परवडेल? पाऊलचा डबा आणायला लागला तर तुम्हाला कोणती वस्तू परवडेल? मोठा पावडरचा डबा तुम्ही घ्या. कशामुळे घ्यायला तुम्ही? पुरेल. म्हणजे यामध्ये पावडर जास्त आहे, यामध्ये पावडर कमी. हे पावडर कितीला आहे? किंमत बघा. 5. आणि किती ग्रॅम आहे पावडर? 50. किती ग्रॅम पावडर आहे? 50. आणि पावडर किती? 10 रुपयाचा डबा. त्यामध्ये किती ग्रॅम पावडर आहे? 19 ग्रॅम. म्हणजे काय आहे? त्यामध्ये किती? 500 रुपयाला 50 ग्रॅम. यामध्ये 10 रुपयाला 19 ग्रॅम. कोणती पावडर परवडेल? मोठाच परवडेल. तर मी सांगतो की हा डबा तुम्हाला परवडेल. ते आपण स्पष्ट करू. तुम्ही काय सांगितलं? 10 रुपयाला 19 ग्रॅम. 19 ग्रॅम 19 ग्रॅम पावडर कितीला? 10 रुपयाला. 10 रुपये. आणि 500 रुपयाला किती ग्रॅम मध्ये? 50 ग्रॅम. 50. तर 1 रुपयाला किती पावडर आहे यामध्ये? करा की बेरीज वजाबाकी. 1 रुपयाला भागा करता 10 भागिले 19 1.9 ग्रॅम. आणि 65 भागिले 50 0.77 ग्रॅम. म्हणजे जर तुम्ही 1 रुपयाला 1.9 ग्रॅम. 1 रुपया यामध्ये जर गेला, मोठ्या डब्यामध्ये गेला तर 1 रुपयाला 0.77 ग्रॅम पावडर मिळणार. असं मला सांगा, आपल्याला खर्च किती करायचा आहे? 65 रुपये खर्च करायचा. म्हणजे 65 रुपयाला 50 ग्रॅम पावडर होते ना. 65 रुपयाला 50 ग्रॅम पावडर. तर मला सांगा 19 ग्रॅम. आता 10 जर आपले डबे किती घ्यायला? 6 नाही 10 रुपयाला 1 ना. जर आपण 6.5 डबे घेतले 10 रुपये, किती डबे घेणार आपण? 6.5 डबे. 6.5 डबे. मला मग आता 6.5 मध्ये किती पावडर आहे आपली? 19 ग्रॅम. गुणिले 19 ग्रॅम किती झाले? 123.5.
म्हणजे जर 10 रुपयाचे आपण 10 रुपयाचे असले डबे 65 रुपयाचे जर 65 रुपयाचे असले जर डबे घेतले 6.5 डबे येतात तर त्यामध्ये किती पावडर मिळणार आपल्याला 123.5 ग्रॅम 23 ग्रॅम पॉईंट 5 इतकी पावडर मिळणार. 65 रुपये किती आले आपल्याला 50 ग्रॅम 50 ग्रॅम. म्हणजे यामध्ये किती आहे? 50 ग्रॅम. पावडर आहे. यामध्ये 19 ग्रॅम 5 ग्रॅम म्हणजे 10 रुपयाला किती आले? 10 रुपयाचे डबे घेतले तर 6.5 डबे 6.5 डबे घेतले तर 123.5 ग्रॅम. आणि जर आपण मोठा डबा घेतला 5 रुपये तर यामध्ये किती आले? फक्त 50 ग्रॅम. कितीचा फरक आहे बघा? 123 50 बरोबर दुप्पट आहे. दुप्पट आहे. म्हणजे आपल्याला कुठली पावडर परवडली? छोट्या डब्यातली. छोटी पावडर पडते. तर आज आपण दैनंदिन जीवनात वस्तू खरेदी करताना गणिताचा वापर कसा केला त्या घटक अभ्यासला.